रश्मी बर्वे यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते। बघूया ही ब्रेकिंग न्यूज काय आहे। रश्मी बर्वेंचं जात प्रमाणपत्र प्रकरण, त्या संदर्भातली अपडेट बातमी येते। ते दिला स्क्रुटनी कमिटीनी जे व्हॅलिडिटी रश्मी बर्वेची कॅन्सल केली होती, त्या कॅन्सलेशन ऑर्डरला माननीय उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिलेली आहे। हा खूप मोठा विजय आहे। त्याचं कारण असं की जे संघर्ष रश्मी बर्वे मॅडम करत होती ते झिरोतून निघाली। एमपीच्या इलेक्शनसाठी जे आहे तिने नॉमिनेशन फॉर्म भरला 27 मार्चला आणि विदिन अ पिरियड ऑफ 1 वीक, एक हप्त्यामध्ये जे आहे एक षड्यंत्र स्क्रुटनी कमिटी किंवा हायर ऑथॉरिटी किंवा पॉलिटिकल जे फोर्सेस आहेत त्यांच्या माध्यमातून झाला आणि 28 मार्च 2024 ला जेव्हा स्क्रुटनी होती त्याच्या आधी त्यांनी तो ऑर्डर इन्व्हॅलिडेशनचा पास केला आणि त्यांची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कॅन्सल केली आणि त्याच्या आधारावर रिटर्निंग ऑफिसर ॲडिशनल कलेक्टर 9 रामटेक पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी यांनी स्क्रुटनीमध्ये त्यांचा नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट केला। तो रिजेक्ट करायचा एक मात्र कारण की त्यांची कास्ट क्लेम इनव्हॅलिड झाली आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कॅन्सल झाली होती। ते आम्ही उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आणि कोर्टाला युक्तिवाद केली की हा सरासर अन्याय झालेला आहे रश्मी बर्वे मॅडमवर आणि स्क्रुटनी कमिटी सहजासहजी त्यांची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कॅन्सल करू शकत नाही। ते कायद्यात बसत नाही, प्रोसिजरमध्ये बसत नाही आणि सेक्शन 7 सब क्लॉज 2 प्रमाणे नुसतं उच्च न्यायालयाला अंडर आर्टिकल 226 रिव्ह्यू ज्युरिस्डिक्शन मध्ये स्क्रुटनी कमिटीला जर डायरेक्शन जर दिलं की यांची कास्ट क्लेम रिव्हेरीफाय करा, पुन्हा जे आहे त्याला व्हेरीफाय करा, तेव्हाच जे आहे ते व्हॅलिडिटी बद्दल एक प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो करून यांना आपलं स्टँड कमिटी समोर ठेवून तेव्हा जे आहे जर प्रॉपर प्रोसिजर अडॉप्ट केली आणि जर कॅन्सल केलं तेव्हा जे आहे ते सर्टिफिकेट कॅन्सल होऊ शकते। ती सर्टिफिकेट ऑन द ग्राउंड ऑफ सप्रेशन की हा डॉक्युमेंट किंवा हे इन्फॉर्मेशन जे आहे दमन केलेली आहे, सप्रेस केलेली आहे, ह्या ग्राउंडवर ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट। तर रश्मी बर्वेंना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र प्रकरणी आता 22 एप्रिलला पुढची सुनावणी होणार आहे। जात प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी अंतरिम स्थगिती देण्यात आली। बर्वेंना निवडणूक लढता येणार नाहीये, मात्र 22 एप्रिलला आता नागपूर खंडपीठात पुढची सुनावणी होणार आहे।